तर आज आपण बघणार आहोत चौकोनी जमीन कशी मोजावी। तर प्रत्येक शेतकऱ्याला आपली जी जमीन आहे ती मोजता आली पाहिजे। तर जमीन कशी मोजायची ते आपण बघू। आता प्रथम आपण जे एकक असतं जमीन मोजायचं ते समजून घेऊ। पहिले एकक असतं गुंठा। एक गुंठा म्हणजे 33 बाय 33 म्हणजे 1089 चौरस फूट चा एक गुंठा होत असतो। आणि दुसरं एकक आहे 1 एकर। 40 गुंठ्यांचा 1 एकर होतो आणि त्या 40 गुंठे म्हणजे 43,500 चौरस फूट एवढं त्याचं क्षेत्रफळ असतं। तिसरं एकक आहे 1 हेक्टर। 100 गुंठे ज्या वेळेला होतात त्यावेळेला 1 हेक्टर होतो म्हणजे 100 गुंठ्यांचा 1 हेक्टर होतो। त्यामध्ये 1,08,900 एवढं चौरस फूट एवढं क्षेत्रफळ असतं। तर चौकोनी जमीन जर आपली असेल तर ती कशी मोजायची हे आपण एका उदाहरणादाखल आपण बघू। जर आपली जमीन चौकोनी असेल आणि समोरासमोरील बाजू ह्या जर सारख्या असतील समान असतील तर आपण आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ आहे ते कसं मोजायचं ते आपण बघू। आता बघा इथे मी एक उदाहरण देतो की एक जमीन आहे, तिची जी लांबी आहे ती 400 फूट आहे, तिची दुसरी बाजू समोरची बाजू पण 400 फूट आहे आणि रुंदी 130 फूट आहे। म्हणजे लांबी आणि रुंदी समोरासमोरील बाजू समान आहेत। समोरासमोरील बाजू समान असताना जमिनीचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण बघू। याच्यामध्ये एक सूत्र वापरायचं असतं, लांबी गुणुले रुंदी भागिले 1089। 1089 म्हणजे हे एका गुंठ्याचे क्षेत्रफळ असतं। तर बघा लांबी गुणुले रुंदी भागिले 1089 या सूत्राप्रमाणे आपण याच्यामध्ये या जमिनीचं लांबी रुंदी टाकू। आता हे बघा हिची लांबी आहे 400 फूट आणि रुंदी आहे 130 फूट। 400 गुणुले 130 भागिले 1089। तर 400 गुणुले 130 याचा गुणाकार येतो 52,000 म्हणजे 52,000 एवढं हे क्षेत्रफळ आहे आणि भागिले 1089 तर त्याचं उत्तर येतं 47 म्हणजे 47 गुंठे। तर 400 बाय 130 आकाराची जमीन आहे, 47 गुंठे एवढी भरते। आता हे झालं समोर बाजू या आहे समोरासमोरील बाजू समान असतात तेव्हा। जर बाजू समोरासमोरील बाजू जर समान नसतील किंवा वेगवेगळ्या असतील तर जमिनीचं क्षेत्रफळ कसं काढायचं ते आपण बघू। आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, जमिनीची लांबी जी आहे ती 350 फूट आहे, तर तिच्या समोरची बाजू जी आहे ती सारखी नाही आहे, ती 320 फूट आहे। म्हणजे ही बाजू आणि ही बाजूमध्ये फरक आहे, ती बाजू समान नाही। आणि आता रुंदीत पण बघा, आता ही बाजू 300 फूट आहे आणि ही बाजू 250 फूट आहेत। म्हणजे समोरासमोरील बाजू या समान नाहीत। या समोरासमोरील बाजू जर समान नसतील तर जमिनीचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे समजून घ्या। काय करायचं, जर समोरासमोरील बाजू जर सारख्या नसतील तर त्या बाजू समान करून घ्यायच्या। त्या बाजू समान कशा करायच्या बघा, काय करायचं, समोरासमोरील बाजूची बेरीज करून घ्यायची। बघा आता इथं 350 आणि 320 हे त्या बाजू आहेत, आता यांची बेरीज करून घ्यायची। म्हणजे 350 अधिक 320 ही बेरीज करायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा। आता बघा 350 अधिक 320 670, 670 ला 2 ने भाग दिला 335। आता रुंदी आहे 300 फूट आणि दुसरी बाजू आहे 250 फूट। म्हणजे या बाजू समान आहेत, आपल्याला ह्या बाजू समान करायच्या। आता काय करायचं, 300 फूट अधिक 250 त्याला 2 ने भाग द्यायचा। आता बघा 300 अधिक 250 म्हणजे 550, त्याला 2 ने भाग द्यायचा, उत्तर येतं 275। म्हणजे ह्या दोन्ही बाजू आपण समान करून घेतल्या। आता पुन्हा आता इथं 335 आणि 275, आता ही लांबी आणि रुंदी इथं आली। आता आपण पुन्हा काय करायचं, ह्या वरील सूत्राचा वापर करायचा, लांबी गुणिले रुंदी भागिले 1089 या सूत्राचा वापर करायचा। मग काय करायचं, लांबी किती आहे 335 आणि रुंदी आहे 275। 335 आणि 275 इथं गुणाकार करायचा, त्याला भागिले 1089 करायचे। तर 335 गुणिले 275 याचा जो गुणाकार आहे तो 92,125 येतो आणि या 92,125 ला 1089 ने भाग द्यायचा। तर 92,125 भागिले 1089 याचा जो भागाकार आहे तो 84.59 येतो। म्हणजे साधारण ही जमीन 84 गुंठे आहेत। 84 गुंठे म्हणजे साधारण 2 एकर आणि 4 गुंठे
अशी एवढी ही जमीन आहे. तर बाजू समान असताना कसं क्षेत्रफळ काढायचं आणि बाजू विषम असताना कसं क्षेत्रफळ काढायचं हे आपण ह्या उदाहरणादाखल बघितलंय चौकोनी जमीन असल्यावर. तर आता आपण पुढला व्हिडिओ बनवणार आहोत. तर जमीन जर त्रिकोणी असेल तर क्षेत्रफळ कसं काढायचं हे आपण त्या पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर धन्यवाद. त्याचा मी करून दिला.